हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा सेकंड लेसन क्वाड्रिलॅटरल इक्वेशन्स मधील प्रॅक्टिस सेट 2.6 मधील क्वेश्चन नंबर 10 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन नंबर 10 काय दिला आहे. इन द ॲडजॉइनिंग फिगर, इथं आपल्याला काय दिलेले आहे, फिगर दिलेले आहे. या फिगरमध्ये क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ ट्रॅपेझियम. आता ही जी फिगर दिलेली आहे आपल्याला, त्यामध्ये हा ABCD हा काय ट्रॅपेझियम आहे. AB पॅरलल CD, AB आणि CD या दोन साइड्स काय पॅरलल आहेत. अँड इट्स एरिया इज 33 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि ह्या ट्रॅपेझियमचा एरिया आहे तो किती आहे, 33 सेंटीमीटर स्क्वेअर. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन इन द फिगर फाइंड द लेंथ ऑफ ऑल साइड्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल ABCD. आपल्याला काय करायचं आहे, जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला काय करायचे आहे, सगळ्या साइडची लेंथ फाइंड करायची आहे. फिल इन द एम्प्टी बॉक्सेस टू गेट द सोल्युशन्स. आणि आपल्याला काय करायचं आहे, जे एम्प्टी बॉक्स दिलेले आहेत त्याचे आहेत आपल्याला त्याची सोल्युशन्स काय करायचे आहेत, त्यामध्ये लिहायचे आहेत. म्हणजेच आपल्याला काय ॲक्टिव्हिटी टाईप क्वेश्चन आहे हा. पहा आपण सॉल्व करू एक्झाम्पल. आता ही फिगर ABCD ही कशाची आहे, ट्रॅपेझियमची आहे. ते प्रथम आपल्याला दिलेलं आहे. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ ट्रॅपेझियम. त्याचबरोबर आपल्याला काय दिलेलं आहे, AB पॅरलल CD. AB आणि CD या दोन्ही साइड्स काय आहेत, एकमेकाला पॅरलल आहेत. त्यानंतर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD. क्वाड्रिलॅटरल ABCD म्हणजे ही फिगर कशाची आहे, ट्रॅपेझियमची. म्हणजे आपल्याला एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. आता एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला काय आहे पहा. एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला काय आहे, हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन पॅरलल साइड्स. हा फिगरमध्ये काय आहे, आपल्याला एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला काय आहे, हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स. आता पॅरलल साइड कोणत्या आहेत, AB आणि CD यांची काय येईल, इथे सम येईल. म्हणजेच बघा इथे फिगरमध्ये एरिया ऑफ ट्रॅपेझियम ABCD इज इक्वल्स टू हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स AB प्लस CD येईल, दिलेलं आहे आपल्याला. त्याचबरोबर इंटू काय येणार आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन पॅरलल साइड्स. या ज्या दोन पॅरलल साइड्स आहेत AB आणि CD याच्यामधलं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे किती आहे, AM. हे काय आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. म्हणजेच या बॉक्समध्ये काय येईल पहा, AM येईल. परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल साइड्स AM येईल. आता पुढे पहा. आता आपल्याला एरिया ऑफ ट्रॅपेझियम दिलेला आहे किती आहे, 33 स्क्वेअर सेंटीमीटर आपल्याला इथे दिलेला आहे. इज इक्वल्स टू हाफ इंटू AB प्लस CD. AB किती आहे पहा, X इथे दिलेलं आहे आपल्याला, X प्लस CD किती आहे, 2X प्लस 1. जसे ते किती दिलेलं आहे, 2X प्लस 1 इंटू AM किती आहे पहा, येते X मायनस 4. जसे या बॉक्समध्ये काय येईल, X मायनस 4 येईल. आता हे 2 काय करू आपण, या साईडला घेऊ. येथे डिवाइड आहे, या बाजूला आल्यानंतर मल्टिप्लिकेशन होईल. म्हणजे 33 इंटू 2 केल्यानंतर किती येईल, येते 66 येईल. इज इक्वल्स टू, आता इथे बघा X प्लस 2X काय येईल, 3X प्लस 1. येथे आहे 3X प्लस 1 आणि X मायनस 4 आहे तसं लिहू आपण. आता आपल्याला इथे काय आलं पाहिजे, क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळवायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कॅल्क्युलेशन करावं लागेल. ते आपण काय करू, रफमध्ये कॅल्क्युलेशन सॉल्व करू. पहा काय 66 पहा इथे 66 इज इक्वल्स टू 3X प्लस 1 इंटू सेकंड ब्रॅकेटमध्ये काय X मायनस 4 लिहून घेऊ आपण, X मायनस 4. हे कॅल्क्युलेशन सॉल्व करून आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळवू. पहा 66 इज इक्वल्स टू काय करायचं, हा जो सेकंड ब्रॅकेट आहे याला प्रथम 3X ने मल्टिप्लाय करायचं. 3X इंटू X मायनस 4. आता ह्या प्लस 1नं काय करायचं, X मायनस 4ला मल्टिप्लाय करायचं. प्लस 1 इंटू X मायनस 4. काय केलं, ह्या 3Xनं ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, त्यानंतर प्लस 1नं पुन्हा या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. 66 इज इक्वल्स टू 3X इंटू X किती येईल, 3X स्क्वेअर. 3X इंटू मायनस 4 किती येईल, 4 3 जार 12 12X येईल, मायनस 12
एक्स काय केलं 3x एक्सला मल्टिप्लाय केलं, त्यानंतर 3x या -4ला मल्टिप्लाय केलं. आता +1 × x काय येईल एक्स, प्लस मायनस साईन काय होईल ते -1 × 4 किती येईल 1 4 = 4. 66 = 3x² -12x + x किती येईल -11x आणि हे -4 आहे तसं राहील. आता हे 66 आपण या साईडला घेऊ. येथे काय साईन आहे काय नाही म्हणजे प्लस साईन आहे, म्हणजे या बाजूला गेल्यानंतर मायनस होईल. म्हणजे येथे काय राहील 66 या बाजूला घेतल्यानंतर 0 राहील. 0 = 3x² -11x -4 आणि हे -66. 0 = 3x² -11x -4 -66 या दोन्हींची काय होईल ॲडिशन होईल आणि साईन काय येईल मायनस 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 येईल. 66 + 4 येईल पहा 70 येईल. आता हे काय मिळालं आपल्याला पहा क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. हे आपण काय करू लेफ्ट साईडला लिहू आणि 0 राईट साईडला लिहू. पहा कसं येईल इक्वेशन आपलं 3x² -11x -70 = 0. पहा आता आपल्याला इथे फिल इन द ब्लँक्स लिहिता येईल. 3x² -11x -70 लिहून घेऊ आपण. पहा 3x² -11x आणि -70 हे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. आता हे काय करू पुन्हा आपण सॉल्व करू. पहा रफमध्ये सॉल्व करू. आता काय करायचं ही जी कॉन्स्टंट टर्म आहे आणि x² कोएफिशियंट किती आहे 3 आहे. मग या 3 आणि 70चं काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं. 70 -70 × 3 किती मिळेल आपल्याला -210. आता याचे काय करायचे फॅक्टर्स पाडायचे. असे फॅक्टर्स पाडायचे की त्यांचं मल्टिप्लिकेशन 210 आलं पाहिजे आणि त्यांचे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला ॲन्सर मिडल टर्म म्हणजेच -11 मिळालं पाहिजे. पाहायचे असे कोणते दोन फॅक्टर्स मिळतील आपल्याला 21 10s are 210 येईल. आणि जर आपण आता इथे काय साईन पाहिजे आपल्याला मायनस, मग या दोन्हीपैकी ग्रेटर नंबर 21 आहे त्याला आपण मायनस साईन देऊ आणि इथे प्लस साईन देऊ. बघा -21 × 10 केलं तर आपल्याला किती मिळेल -210 मिळेल आणि -21 + 10 केलं तर आपल्याला काय मिळेल -11 मिळेल. म्हणजे आपल्याला हे दोन फॅक्टर्स मिळतील. पहा आपण कसं लिहिता येईल 3x² -21x +10x ह्या -11xच्या ऐवजी काय लिहिलं आपण -21x + 10x -70 = 0. काय करू आपण दोन गट पाडू. याच्यामध्ये काय कॉमन काढता येईल येथे पण x आहे येथे पण x आहे. 3x आपण कॉमन काढू शकतो. पहा 3x जर कॉमन काढला तर येथे काय राहील 3x² मधून 3x कॉमन घेतल्यानंतर x राहील -3 7s are 21 म्हणजेच येथे काय राहील 7. 3x × 7 किती येते 21x येईल. प्लस आता या दोन्हीतून आपण काय कॉमन काढू शकतो 10 कॉमन काढू शकतो. जर आपण यातून 10 कॉमन काढला तर येथे काय राहील x मायनस आता इथे 70 म्हणजेच काय असणार आहे 10 × 7 आपण 10 कॉमन घेतला म्हणजे इथे काय राहील 7 = 0. आता x - 7 आपल्याला कॉमन मिळेल. एका ब्रॅकेटमध्ये येईल x - 7 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये काय येईल हा 3x आणि हा +10 = 0. आपण लिहून घेऊ प्रथमे. पहा काय लिहायचं होतं आपल्याला 3x नंतर आपल्याला ब्रॅकेटमध्ये काय मिळालं बघा x - 7 कॉमन मिळालेलं आहे. हे आपण लिहून घेऊ इथे. पहा x - 7 आणि इथे पण काय येईल x - 7. पहा बरोबर आहे का आपलं 3x x - 7 3x x - 7 आणि 10 x - 7 10 x - 7. आता इथे एका ब्रॅकेटमध्ये काय येईल हे 3x + 10 आणि हा कॉमन जो मिळाला आपल्याला तो काय येईल सेकंड ब्रॅकेटमध्ये x - 7 = 0. म्हणजेच आपण काय लिहू शकतो 3x + 10 = 0 or x - 7 = 0. आता आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून आपण हे 10 काय करू या साईडला घेऊ. म्हणजे आपल्याला काय मिळेल पहा 3x = -10 मिळेल. म्हणजेच देअरफॉर x = काय मिळेल हे 3 आपण या साईडला घेऊ. इथे 3 मल्टिप्लाय या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. म्हणजेच x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला -10/3 दिलेली आहे आपल्याला. और
एक्स इज इक्वल्स टू, आता हे 7 आपण या साईडला घेतलं तर एक्सची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, हे -7 इकडे गेल्यानंतर प्लस होईल, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू काय मिळेल, 7 मिळेल. आता आपल्याला एक्स म्हणजेच आपण काय घेतलेलं आहे, लेंथ ऑफ द ट्रॅपेझियम, आणि लेंथ ही कधी वाचू शकत नाही, म्हणून इथं काय दिलेलं आहे, बट लेंथ इज नेव्हर निगेटिव्ह, देअरफॉर एक्स इज नॉट इक्वल टू -10/3, म्हणून आपण एक्सची व्हॅल्यू -10/3 घेऊ शकत नाही, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू काय घेणार आपण, एक्स इज इक्वल्स टू 7. आता आपल्याला काय काढायचे आहेत, लेंथ काढायचे आहेत. पहा ए बीची लेंथ किती आहे फिगरमध्ये, पहा ए बीची लेंथ किती आहे, एक्स, मग आपण लिहू येते ए बी इज इक्वल्स टू एक्स इज इक्वल्स टू 7 सेंटीमीटर. ही फर्स्ट व्हॅल्यू मिळाली आपल्याला. आता सी डीची व्हॅल्यू किती आहे, पहा फिगरमध्ये पाहू आपण. सी डीची व्हॅल्यू किती आहे, 2x + 1 लिहून घेऊ आपण. सी डीची व्हॅल्यू 2x + 1 इज इक्वल्स टू 2x, म्हणजेच 2 × x, एक्सची व्हॅल्यू किती आहे, 7 + 1, 2 7 = 14 + 1 15 सेंटीमीटर. आता ए डी इज इक्वल टू बी सी, किती येईल पहा, ए डी आणि बी सी इज इक्वल्स टू किती आहे लेंथ, x - 2. या दोन्ही साईड्स काय आहेत, इक्वल आहेत. याची व्हॅल्यू किती आहे, x - 2. आता x किती मिळाला आपल्याला, 7 - 2 किती येणार आहे, 5 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपल्याला काय सगळ्या साईड्स मिळाल्या. ए बीची लेंथ किती मिळाली आपल्याला, 7 सेंटीमीटर. त्यानंतर सी डीची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 15 सेंटीमीटर. आणि ए डी आणि बी सी या दोन साईडची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 5 सेंटीमीटर. अशा प्रकारे ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची होती. पुन्हा एकदा पहा आपण ॲक्टिव्हिटी कशी सॉल्व केली.